सर्वात प्रथम आपण वेलचीची पावडर करूया। त्यासाठी मी इथे साखर आणि वेलची घेतली आहे। आता यामध्ये 1 मोठा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा हळद, 1.5 वाटी किसलेले ओले खोबरे घालायचे आहे। त्याचबरोबर यामध्ये अर्धा कप आपल्याला गरम पाणी घालायचे आहे आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे। हे बघा, हे अशा प्रकारे वाटून झाले आहे। आता यामध्ये थोडेसे गरम पाणी घालून परत वाटून घेऊया। आता हे मिश्रण स्वच्छ कपड्यातून किंवा चाळणीतून गाळून घ्यायचे आहे। जे दूध मिळेल ते घट्ट आणि चविष्ट असते, यालाच नारळाचे पहिले दूध म्हणतात। उरलेल्या चोथ्यात पुन्हा थोडे पाणी घालून परत वाटून घ्यायचे आहे आणि ते गाळून घ्यायचे आहे। हे थोडे पातळ दूध असते। अशा प्रकारे आपले हे दूध गाळून झाले आहे। आता हा उरलेला चोथा तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये घालू शकता। आता या दुधामध्ये आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे आणि चांगले मिक्स करायचे आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी परातीमध्ये 4 कप आपण तांदळाचे पीठ घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि जेवढे कप तांदळाचे पीठ आहे तेवढेच कप आपल्याला गरम पाणी घालून हे पीठ मळायचे आहे। थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चमच्याने चांगले मळून घ्यायचे आहे। आता हाताने ह्याचे छोटे गोळे तयार करायचे आहेत, जेणेकरून हे शेवयांच्या साच्यामध्ये घालता येतील। हे गोळे असे थोडेसे लांबट करायचे आहे। आता हे सर्व गोळे उकळत्या पाण्यामध्ये घालायचे आहेत। जेव्हा हे पीठ शिजते तेव्हा हे गोळे वरती येतात। सुरीने असे आपण चेक करू शकतो की हे सर्व पीठ शिजले आहे की नाही। हे अजून शिजायचे बाकी आहे। आपण 5 मिनिटं अजून हे गोळे शिजवून घेऊया। आता एक एक तांदळाचे गोळे आपण असे डिश मध्ये काढून त्याला शेवयांचा आकार द्यायचा आहे। चकलीच्या भांड्यात हे शेवयांची छोटी जाळी आपण या शेवयांच्या भांड्यामध्ये लावायची आहे। आता या भांड्याला चमच्याच्या साह्याने थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे। आता यामध्ये तांदळाचा उकडलेला गोळा यामध्ये घालायचा आहे आणि साचा बंद करायचा आहे। आता ताटलीला थोडे तूप लावून त्यावरती आपल्याला अशा शेवया पाडायच्या आहेत। हे तांदळाचे गोळे गरम असतानाच आपल्याला सर्व शेवया पाडून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण या शेवया नारळाच्या दुधासोबत खाऊ शकतो।